जय क्रमांक 11 राकेश पांचाळ आपल्याला पाहायला मिळतोय 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना जय भवानी देवती संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1-2-2 ची फील्ड ते सजवली गेली आहे. पहिल्या चढाईमध्ये निश्चितच सावध कामगिरी आजमावला जाईल. राकेशच्या माध्यमातून समोरच्या संघाचा डिफेन्स येथे चाचणी केली जाईल समोरच्या समोर आणि पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र हँडच्या स्वरूपात दावा केला जातोय. पहिली चढाई खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. राकेशाची रेड व्हॅलिड केली जाते आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जय भवानी देवती संघाचा कर्णधार तेजस कोंदळी जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र धमाका केला आहे. दोन गुणांची तेजसाच्या माध्यमातून खाता उघडलं जात आहे. जय भवानी देवती संघाला 2 गुण मिळत आहेत. प्रत्येक दाखल असेल शिंदे संघाकडून एक कोणाची शिल्ली झालेली चढाई आपण पाहतोय. 7चा डिफेन्स असेल 2-1-2-2 ची फील्ड ते सजवली गेली आहे. जर्सी क्रमांक 3 याच्या माध्यमातून ही चढाई चालली आहे. संतरी झालेली चढाई पहिल्या चढाईमध्ये 2 गुण आणि त्यानंतर मात्र इथे थोडासा दबाव पडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जय भवानी देवती संघाकडून गत वर्षी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा विजय मानकरी ठरला होता आणि पुन्हा एकदा सेमीफायनल मध्ये या स्पर्धेमध्ये प्रवेश केला आहे. यजमान पण स्वीकारलाय आणि त्याच पद्धतीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी देवती संघ. तिसरी चढाई असेल या सामन्यातील पहिली तिसरी चढाई चालू झाले लवकर आता चालू झाले आपली चालू आहे पहिली पटकन याच्यावरती विश्वास दाखवलाय. 7च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण होणार असेल बोनस गुण किंवा टच पॉईंट इथे पॉईंट घ्यावा लागेल तो मैदानाच्या बाहेर जावं लागेल. लेफ्ट कॉम्बिनेशनने इथे मात्र आवश्यकता नव्हती टॅकल करण्याची थोडासा संयम राखायचा होता आणि इथे मात्र 1 गुण मिळतोय शिवनगरकर संघाला. निश्चितच तिसऱ्या चढाईचा जर आपण विचार केला तर रायडरला स्ट्रगल करण्याची आवश्यकता असते परंतु इथे मात्र थोडासा संयम गमावला आणि त्यानंतर मात्र 1 पॉईंट बहाल केला गेला आहे शिवनगरकर संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जय भवानी देवती संघाकडून जर्सी क्रमांक 2 6 मोरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. शिवनगरकर संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-2-2 ची फील्ड रेड व्हॅलिड केली जाते. कोणत्याही स्वरूपाचा धोका न पत्करता इथे मात्र आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतला आहे आणि शिवलिंगेकर संघाकडून जर्सी क्रमांक 11 पुन्हा एकदा रायडिंग मध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच शिवलिंगेकर संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर राकेश पांचाळ याच्यावरती मोठी जबाबदारी असेल आपल्या संघाला पुढे नेण्याची आणि ती जबाबदारी ते पार पाडली जाईल कारण राकेशाच्या माध्यमातून इथे मात्र दुसऱ्या चढाईवरती जबरदस्त दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. कमालला जबाब टाकायला राकेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बरोबर जय भवानी देवती इथे मात्र तिसरी चढाई जय भवानी देवती संघासाठी जर्सी क्रमांक 2 कचऱ्याची घंटी इथे वाजली आहे. 5 मोरे इथे मात्र एक गुण मिळतोय जय भवानी देवती संघाला. दरम्यान इथे मात्र शिवलिंगेकर संघाचा इथे मात्र रायडिंग मध्ये सज्ज झाला आहे. कॉम्बिनेशन झालेली चढाई आपण पाहतोय. राईट कॉर्नरला तेजस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 7 गुण फरकाचा जर आपण विचार केला तर अद्याप जय भवानी देवती संघ 4 गुणांवरती असताना शिवलिंगेकर संघ 1 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीचे बळ मिळते फळ रायडरच्या मैदानाच्या बाहेर फळ 1 पॉईंट गोस टू जय भवानी देवती. इथे मात्र सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये हल्ला चढवण्यास सुरुवात केली जय भवानी देवती संघाने. का आपण गत वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये विजयी चषकाचा मानकरी ठरलं होतं याचा इथे प्रचिती देताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इथे थोडासा विचार करावा लागेल. 3च्या डिफेन्स मध्ये खेळताना सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल शिवलिंगेकर संघाकडे. जर्सी क्रमांक 2 याच्यावरती विश्वास दाखवलाय. रेड व्हॅलिड केली जाते. जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न डिफेन्स मध्ये आपल्या विश्वास दाखवलाय तर जय भवानी देवती संघाने. निश्चितच शिवलिंगेकर संघाचा जर आपण विचार केला तर जेव्हा राकेश पांचाळ मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालं आहे तेव्हा शिवलिंगेकर संघ बॅकवर्डवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी सुरुवातीला सांगितलं होतं या सामन्यामध्ये जर शिवलिंगेकर संघाला विजय मिळवायचा असेल तर राकेश पांचाळला महत्वाची भूमिका इथे बजावावी लागेल परंतु इथे मात्र तसं घडताना दिसत नाहीये. सलग त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत आणि ते मात्र इथे यशस्वी होताना आपण पाहतोय. प्रत्युत्तर दाखल असेल जय भवानी देवती संघाकडून जर्सी क्रमांक 7 तेजस आपल्याला पाहायला मिळेल. 3च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना राईट कॉर्नरच्या दिशेने इथे मात्र काय घडतंय काय इथे मोरे गाडे गेले कामगिरी चालू आहे. 1-2 गुणांची कमाई आणि शिवलिंगेकर संघ सेमीफायनलच्या महत्त्वाकांक्षी सामन्यामध्ये सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ऑलऑफच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मोरे जय भवानी देवती संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1-2-2 ची क्षेत्रफळ इथे सजवली गेली आहे. राईट कॉर्नर दिशेने चाललेली चढाई आपण पाहते. राईट कॉर्नर तेजस गोंधळी तत्पर असलेला आपल्याला पाहायला मिळेल.
जर्सी क्रमांक 7 एक अंतिम खेळाडू बोनस गुणचा प्रयत्न. इथे मात्र टॅकल झाला. एक बोनस गुण मिळतोय शिवलिंगे खेळूचे संघाला. 1+2 पॉईंट 3 गुणांची कमाई करेल जय भवानी देवदेव संघ. आणि निश्चितच फर्स्ट हाफच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये शिवलिंगे खेळूचे संघ ऑल आउट स्वीकारतोय. पुन्हा एकदा 7 खेळाडू मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक नव्या उमेदीने आणि नव्या जिद्दीने खेळण्यासाठी सज्ज होतील काय मैदानावरती. सेमीफायनलचा महत्त्वाकांक्षी सामना छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि या चषकावरती विजय चषकाचं नाव करण्यासाठी फायनल मध्ये प्रवेश करणार का. या सामन्यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना सप्तेश्वर अनगोळे विरुद्ध गोपाळकृष्ण अग्रवाडी. दोन्ही संघांना दुसरा पुकार. सेमीफायनलचा दुसरा सामना सप्तेश्वर अनगोळे विरुद्ध गोपाळकृष्ण. एक गुण फलक असेल शिवलिंगे खेळत संघ 2 गुण. जय भवानी देवदेव संघ 10 गुण. 8 गुणांची आघाडी असेल ती जय भवानी देवदेव संघाकडे. रायडिंग मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय राकेश पांचाळ जर्सी क्रमांक 11 आणि तेला रोखण्यासाठी राईट कोणच्या दिशेने जर्सी क्रमांक 7 तेजस गोंधळे आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे मात्र चूक घडते आहे. आवश्यकता नसते टॅकल करण्याची. जर्सी क्रमांक 11 याच्यावरती हल्ला चढवलाय. एक मोठा घरात होईल. गुण मिळतोय तो शिवलिंगे खेळूचे संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून आपण पाहतोय ही चढाई चालली आहे. कोलाप्स आपल्याला पाहायला मिळतंय शिवलिंगे खेळूचे संघाच्या क्रीडांगणामध्ये. निश्चितच वारंवार लायनजनचा नमुना इथे पेश करत असतो आपल्या चढाईमधून. आणि पुन्हा एकदा इथे मात्र साईजवरती अटॅक केलाय. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बरोबर गोष्ट शिवलिंगे खेळूचे. शिवलिंगे खेळूचे संघाकडून राईट मध्ये सज्ज झालाय जर्सी क्रमांक 11 राकेश पांचाळ. ऑल आउट नंतर निश्चितच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. शिवलिंगे खेळूचे संघ 5च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण असेल. गोलवरती जावं लागेल राकेश याला. जेव्हा आपण पाहिलंय कबड्डीच्या पटलावरती 5 किंवा 5 पेक्षा कमी खेळाडू मैदानावरती असतात तेव्हा दोन्ही कव्हरचं अंतर वाढलेलं असतं आणि तेव्हा थोडासा रॅपिड फुटवर्क ठेवावा लागतो रायडरला. आणि तो दाबा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलिड केली जाते. कोणत्याही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलाय. आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जय भवानी देवदेव संघाचा कर्णधार जर्सी क्रमांक 7 तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जय भवानी देवदेव संघ आघाडी घेऊन खेळत असताना खेळ थोडासा संयम आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलिडी करायचा जास्तीत जास्त वेळ काढायचा. आणि इथे मात्र एक बोनस गुण घेतलाय राईट कॉर्नरच्या दिशेने. अगदी हलक्या चोरीच्या नजरेने इथे चोरलेला हा बोनस आपल्याला पाहायला मिळाला. एक गुण मिळतोय जय भवानी देवदेव संघाला. आणि राकेशच्या माध्यमातून वारंवार केल्या जाणाऱ्या चढाया. परंतु राकेशला इथे कमाल कामगिरी करावी लागेल. आपला संघ इथे बॅकफूटवरती असताना इथे चमत्कार करील का शूट. आणि त्यानंतर मात्र लेफ्ट कॉर्नरवरती जबरदस्त हँड टच आणि त्या स्वरूपात एक मोठा घरात केला जाईल. पॉईंट गोष्ट शिवलिंगे खेळूचे. प्रत्युत्तर दाखल असेल जय भवानी देवदेव संघाकडून. जर्सी क्रमांक 7 तेजस आपल्याला पाहायला मिळतोय राईट कॉर्नरच्या दिशेने. राकेश पांचाळ जवाब. 2 मोठे घरात केले जातील. 2 गुण मिळत आहेत जय भवानी देवदेव संघाला. होम ग्राउंड वरती खेळत असताना इथे मात्र धमाका करताना आपल्याला पाहायला मिळतोय तेजस. गतवर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये देखील सुवर्ण कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली होती. आणि पुन्हा एकदा यावर्षी देखील या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. मात्र पुन्हा एकदा राकेश पांचाळ राईट लेफ्ट कॉर्नर वरती हँडच्या स्वरूपात दावा करतो. या दिशा चढाईमध्ये देखील ते समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळालं. आणि एक गुण मिळाला जातोय शिवलिंगे खेळूचे संघाला. इथे मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शिवलिंगे खेळूचे संघाचा जर विचार केला तर डिफेन्स मध्ये देखील थोडासा संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळेल का शिवलिंगे खेळूचे संघाकडून. गुण फलकाचा विचार केला तर निश्चितच शिवलिंगे खेळूचे संघ 6 गुणांवरती असताना जय भवानी देवदेव संघ 13 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6चा डिफेन्स असेल शिवलिंगे खेळूचे संघाच्या क्रीडांगणामध्ये. या दिशा चढाईमध्ये निश्चितच 2 गुण घेतले होते. परंतु आता मात्र सावध पवित्र आजमावते तेजस रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुरुवात केली जाते. निश्चितच जय भवानी देवदेव संघ 8 गुणांची आघाडी घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5चा डिफेन्स असेल बोनस गुण ऑफ असेल जर्सी क्रमांक 11 शिवलिंगे खेळूचे संघाचा. राकेश पांचाळ आपल्याला पाहायला मिळतो राईडिंग मार्गावरती. 2-1-2ची क्षेत्रमध्ये सजवली गेली जय भवानी देवदेव संघाकडून. निश्चितच राकेशच्या चढाईचा जर आपण विचार केला तर राईट कॉर्नर दिशेने चढाईला सुरुवात करतो. आणि त्यानंतर मात्र मिडल कव्हरला हुलकावणी देऊन लेफ्ट कॉर्नर वरती जबरदस्त रॅपिड फुटवर्क करून हँडटच घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून. आणि इथे मात्र काय करते आपल्याला पाहायला मिळते.
आणि इथे मात्र जयभवानी देवती संघ ऑल आउटच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. इथे कमबॅक केला जाईल का? निश्चितच शिवलेकी केरोसी संघाला डिफेन्स मध्ये थोडंसं संयम राखावा लागेल. जर्सी क्रमांक 14 रायडिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7चा डिफेन्स 2-1-2-2 आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक कोण दिशेने झालेली ही कामगिरी आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 12 आणि इथे मात्र जयभवानी देवते संघ फर्स्ट संघाला इथे मात्र दबावामध्ये आणलं होतं. त्यानंतर ऑल आउट दिला होता आणि पुन्हा एकदा कमबॅकचा इशारा दिलाय शिवलेकी केरोसी संघाने. फर्स्ट ऑफच्या अंतिम काही मिनिटांमध्ये इथे मात्र जयभवानी देवते संघाला ऑल आउट केलंय. गुणफलक जर आपण पाहिलं तर शिवलेकी केरोसी संघ 13 गुण, जयभवानी देवते संघ 14 गुण. एकेकाळी जयभवानी देवते संघ 8 गुणांची आघाडी घेऊन खेळत होता, परंतु आता मात्र ती आघाडी एका गुणांवरती येऊन ठेवलेली आपण पाहतोय. प्रत्युत्तर दाखल असेल शिवलिंगी केरोसी संघाकडून. जर्सी क्रमांक 11 पुन्हा एकदा 7 मोरी मैदानावरती आलेला आपण पाहतोय. 2-1-2-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे आणि इथे मात्र थोडासा विचार करावा लागेल. आपल्या माध्यमातून झालेल्या चुका इथे सुधाराव्या लागतील. राकेश पांच्या बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चितच इथे जर समीकरण जुळलं तर दोन्ही संघ बरोबरीला येताना आपल्याला पाहायला मिळतील. नांदगाव तालुक्यातील 2 अवस्थाने असणारे हे संघ आपण पाहतोय. जयभवानी देवते विरुद्ध शिवलिंगी केरोसी आणि तो कुठचाही संघ पिछाड घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सुरुवातीचा जर आपण विचार केला तर जयभवानी देवते संघ हवे होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना शिवलिंगी केरोसी संघ पुन्हा एकदा ऑल आउट दिलाय. आणि आता मात्र एक महत्वाचा मोहरा जर्सी क्रमांक 11 राकेश पांचाळ तेजस गोंधळ याच्यावरती हल्ला चढवत असताना मैदानाच्या पाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 3 याच्या माध्यमातून. निश्चितच शिवलिंगी केरोसी संघाचा जर आपण विचार केला तर जेव्हा राकेश मैदानाच्या बाहेर गेलाय तेव्हा त्याला विश्रांती देण्याची वेळ आली. तेव्हा जर्सी क्रमांक 3 चढाई करताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. तो देखील इथे मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुण मिळतोय जयभवानी देवते संघाला. आता मात्र 5च्या डिफेन्स मध्ये तेजस गोंधळी अँकर होल्ड करण्याचा प्रयत्न. एक नंबर तेजा, एक नंबर तेजा, एक नंबर. आणि एकूण 7 गुणांची चढाई आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब कामगिरी. संघ इथून कमबॅक केलं जाईल का? स्टेबल राहा. झालं असेल. तेजस इथे मात्र तेजस्वी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. छत्रपती शिवाजी महाराज चषक बोल ना लाय चालू आहे लढत आपल्याला पाहायला मिळते. हा करतो 2 मिनिटं करतो. राकेश पांच्या मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक मोठा काढायचा गुण मिळतो शिवलिंगी केरोसी संघाला. गुण फलक असेल जयभवानी देवते संघ 23 गुण, शिवलिंगी केरोसी संघ 15 गुण. निश्चितच आघाडी घेऊन खेळत असताना जयभवानी देवते संघ पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 7चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय शिवलिंगी केरोसी संघाच्या क्रीडांगणामध्ये. 2-1-2-2 ची राईट कॉर्नरच्या दिशेने राकेश पांचाळ आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच मी मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा राकेश पांचाळ मैदानाच्या बाहेर गेलाय तेव्हा शिवलिंगी केरोसी संघ बॅकफील्ड वरती आलाय. आणि कृपया त्यांनी स्टेजवर यायचंय. जयभवानी देवते विरुद्ध शिवलिंगी केरोसी मध्यंतरानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात झाली. सामन्यातील अंतिम पर्व आपण पाहतोय. इथे मात्र चांगला कमबॅक करावा लागेल शिवलिंगी केरोसी धन्यवाद झालाय. फोटो काढ. एक बोनस गुण मिळतोय जयभवानी देवते संघाला. निश्चितच पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज झालाय राकेश पांचाळ. जर्सी क्रमांक 11 6 मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. जयभवानी देवते संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-2-2 ची क्षेत्रफळ इथे सजवली गेली आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करतोय. लेफ्ट कॉर्नरवरती पुन्हा एकदा अटॅक केला जाईल का राकेश पांचाळच्या माध्यमातून. निश्चितच इथे जर सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल आवश्यकता नव्हती फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न तिथे मात्र ट्विस्ट केला आणि स्वतःला मैदानावरती झोपू दिलाय. 1 गुणाची कमाई करतो. 1 गुण मिळतोय जो शिवलिंगी केरोसी संघाला. निश्चितच या सामन्याचा जर आपण विचार केला तर शिवलिंगी केरोसी संघाकडून राकेश पांचाळ वारंवार आपल्या संघासाठी गुण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्याची साथ कोण निभावेल या अंतिम पर्वामध्ये हे पाहणं रोमांचकारक ठरणार आहे. कोण संकटमोचक बनेल या संघासाठी. इथे मात्र रेड बॅलेट गेली जाते. आपल्या चढाईमधील 30 पैकी 27 ते 28 सेकंद इथे खर्ची पाडली जाते. आणि निश्चितच जयभवानी देवते संघाचे संघप्रतिनिधी यांच्याकडून देखील
मार्गदर्शन केलं गेलं असेल. आपल्या संघाकडे असलेली लीड आपण शेवटपर्यंत टिकवून ठेवायचे आणि कोणत्याही पद्धतीचा धोका न पत्करता सलग 2 चढाया असफल करायच्या आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईवरती पॉईंट करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्याचाच अवलंब करताना आपल्याला पाहायला मिळतोय जयभवानी देवदे संघ. परंतु इथे मात्र शिवलिंग केरळी संघाला तसं करून चालणार नाहीये. या सामन्यामध्ये इथे मात्र मोठा फेरबदल झालाय. जयभवानी देवदे संघाचा कर्णधार तेजस गोंधळी याच्यावरती हल्ला चढवलाय. मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय 5च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना खोलवरती जाऊन त्याच्यावरती अँटच्या स्वरूपात हल्ला केला आणि तो मात्र सक्सेसफुल ठरतोय. 1 गुण मिळतोय शिवलिंग केरळी संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जयभवानी देवदे संघाकडून. जर्सी क्रमांक 9 6चा डिफेन्स पाहायला मिळतोय. डबल डायव्हरच्या स्वरूपात रायगड इथे गारद होतोय. 1 गुण मिळतोय शिवलिंग केरळी संघाला. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंग देताना आपण पाहतोय 3 मोरे जयभवानी देवदे संघाच्या क्रीडांगणामध्ये 3 विरुद्ध 1. राकेश पांचाळ पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज झालाय. राईट कॉर्नर दिशेने चढाई. राईट कॉर्नर जर्सी क्रमांक 14 लेफ्ट कॉर्नर जर्सी क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. सुपर डेकाची संधी असेल इथे जर राकेशला कैद केलं तर निश्चितच सुपर डेकाच्या स्वरूपात 2 गुण मिळू शकतात. परंतु राकेशला देखील सावध खेळ करावा लागेल. इथे काही करून चालणार नाहीये. जयभवानी देवदे संघ 24 गुण. शिवलिंग केरळी संघ 18 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 6 गुणांची आघाडी असेल ती जयभवानी देवदे संघाकडे. इथे मात्र ही आघाडी मोडून काढली जाईल का शिवलिंग केरळी संघाकडून. जर्सी क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळतोय 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे थोडासा सावध बाजू राजमवतोय. रेड व्हॅलिड केली जाते. आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू परतलाय. प्रत्युत्तर दाखल असेल शिवलिंग केरळी संघाकडून. जर्सी क्रमांक 11 राकेश पांचाळ पुन्हा एकदा आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे मात्र गुणांची भरपाई निश्चितच करतोय. परंतु इथे मात्र सांघिक खेळ आहे. सांघिक प्रदर्शन देखील होणं गरजेचं आहे. 3 विरुद्ध 1 2-1 ची फील्ड ते सजवली गेली. राईट कॉर्नर वरती खोलवरती जाण्याचा प्रयत्न राकेशच्या माध्यमातून वारंवार केला जातोय. आपल्याला पाहायला मिळतोय इथे पंचांच्या माध्यमातून काय निर्णय हाती येतोय. जर्सी बोलिंग होताना आपल्याला दिसते आहे. इन नाही गेले. कडक सुपर डेकल रायडर बाग दिला गेलाय. सुपर डेकलच्या स्वरूपात 2 गुण मिळते संघाला. परंतु 1 प्लस पॉईंट असेल राकेश पंचाळ मैदानाच्या पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्युत्तर दाखल असेल जयभवानी देवदे संघाकडून. जर्सी क्रमांक 2 6च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे कोण संकट मोचन करेल शिवलिंग केरळी संघासाठी. गुण फरक असेल जयभवानी देवदे संघ 26 गुण. शिवलिंग केरळी संघ 18 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 8 गुणांची आघाडी असेल जयभवानी देवदे संघाकडे. प्रत्युत्तर दाखल असेल शिवलिंग केरळी संघाकडून. जर्सी क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो 4च्या डिफेन्स मध्ये. तेजस गोंधळीला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या जर बाहेर आपण ठेवलं तर निश्चितच या सामन्यामध्ये कमबॅक निश्चित होऊ शकतो. परंतु तेजस गोंधळीचा खेळ बहरला या सामन्यामध्ये. सेमीफायनलचा महत्त्वाकांक्षी सामना आणि त्या सामन्यामध्ये आपल्या अंगावरती जबाबदारी घेऊन इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड जयभवानी देवदे संघासाठी इथे कचऱ्याची घंटा असेल. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-2-2 ची फील्ड आपल्याला पाहायला मिळते. बोनस गुण किंवा टच पॉईंट. इथे पॉईंट लागला तर आबाद नाहीतर बरबाद. इथे जर टॅकल झाला तर निश्चितच राकेश राकेशच्या माध्यमातून 3 मोरे पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तेच समीकरण इथे जुळलंय. या आधीच्या चढाईमध्ये देखील राकेश आल्या या 3 डिफेंडरनीच गारद केलं होतं. पुन्हा एकदा तेच 3 डिफेंडर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि राकेश पंचा चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या चढाईमध्ये जर्सी क्रमांक 2 याच्यामध्ये अँटर सोडवलाय. 1 गुण मिळतोय शिवलिंग केरळी संघाला. निश्चितच इथे कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवलिंग केरळी संघ 20 गुणांवरती आलाय. 6 गुणांच्या आघाडी असेल जयभवानी देवदे संघाकडे.
जसे क्रमांक 3 सटाईसाठी दाखल झालाय. गुण घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून वारंवार केला जातोय. 7 मोरे मैदानावरती पुलास आपल्याला पाहायला मिळतंय. शिवनेरी क्रीडांगणामध्ये 2-1 2-2 गेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. 2 मोरे मैदानावरती असताना जसे क्रमांक 11 राकेश पुन्हा एकदा रेडिंग मारती सज्ज झालाय. 2 विरुद्ध 1 झालेला सामना. इथे जर टॅकल केलं तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण घेतले जातील. परंतु राकेश पांचाळ पुन्हा एकदा कमाल कामगिरी इथे मात्र 1 गुण मिळतोय शिवनेरी केळुस संघाला. जय भवानी जवळे संघ ऑलआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतं. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा सामना असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांनो. त्यामुळे प्रेक्षक झालेली जरी आपण पाहतोय तरी क्रमांक 6 चढाईसाठी दाखल झालाय. इथे जर जय भवानी देवळे संघ ऑल आउट झाला तर निश्चितच दोन्ही संघ बरोबरीला येताना आपल्याला पाहायला मिळतील जरूर. आणि इथे मात्र सामन्याला सुरुवात केली जाते शिवनेरी केळुस संघाचा. जसे क्रमांक 11 राकेश पुन्हा एकदा चढाई मारुती सज्ज झालाय. गुणफलक असे येईल. जय भवानी देवळे संघ 27 गुण, शिवनेरी केळुस संघ 24 गुण. अजूनही 3 गुणांनी पिछाडीवर असतील शिवनेरी केळुस संघ. इथून मात्र ही पिछाडी मोडून काढली जाईल का? पुन्हा एकदा राकेश पांचाळ बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3च्या हाताला इथे मात्र 1 बोनस गुण घेतला जातोय. बोनस गुण मिळतोय शिवनेरी केळुस संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल तेजस गुंजयाच्या माध्यमातून. जसे क्रमांक 7 आजच्या सामन्यामध्ये निश्चितच तेजस्वी कामगिरी राहिली. एक मोरा गारद निश्चित केला आहे. परंतु पुन्हा एकदा चढाईसाठी सुरुवात आपण पाहतोय. आवश्यकता नव्हती टॅकल करण्याची. 1 गुण मिळतोय जय भवानी देवळे संघाला. आपला संघ इथे बॅकफूट वरती असताना ते सर बोलले पण ते सर बोलले सर आधी बोनस झाला काय झाला बोनस कोणाला एक बोनस गुण मिळतोय जय भवानी देवळे संघाला. गुणफलक असेल जय भवानी देवळे संघ 29 गुण, शिवलिंग केळुस संघ 26 गुण. अजूनही 3 गुणांनी पिछाडीवरती असेल शिवलिंग केळुस संघ. 7 वर आपल्याला पाहायला मिळतील जय भवानी देवळे संघाच्या क्रीडांगणामध्ये. 2-1 2-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. राईट कॉर्नर दिशेने वारंवार चढाई आपण पाहतोय. आणि त्यानंतर मात्र मेंढ्यांवरती स्वतःला सोडून दिलंय. शिवलिंग केळुस पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय. वारंवार बोनस गुण माध्यमातून यादीच्या चढाईमध्ये देखील 1 बोनस गुण आणि पुन्हा एकदा 1 बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आणि तो सफल ठरला. 1 बोनस गुण घेतोय जय भवानी देवळे संघाला. दाखल असेल शिवलिंग केळुस संघाकडून. जसे क्रमांक 11 राकेश आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून गुण निश्चित घेतले जात आहेत. परंतु संघाच्या वतीने कोणताही खेळाडू त्याला सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रयत्न आणि तेजस गुंजयाच्या माध्यमातून झालेला जबरदस्त अँगल आपण पाहिलाय. सामना संपण्यासाठी अंतिम 5 मिनिटं शिल्लक असताना माध्यमातून पुन्हा एकदा धमाकेदार पाहायला मिळाले. दरम्यान पुण्याच्या सामन्याला सुरुवात केली जाते. सामन्यातील अंतिम 5 मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र पुन्हा एकदा आघाडीवरती आलाय जय भवानी देवळे संघ. या सामन्यावरती वर्चस्व गाजवताना आपल्याला वारंवार पाहायला मिळालंय. राकेश पांचाळ शिवलिंग केळुस संघाचा महत्वाचा मोहरा मैदानाच्या पाठीमागे. अंतिम 5 मिनिटे शिल्लक असताना तेला कोणी इथे रिलाइव्ह करेल का?
निश्चितच त्याच्या माध्यमातून चांगला कमबॅक आपण पाहिला आहे. जर्सी क्रमांक 3 रेड व्हॅलिड केली जाते. पॉईंट घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून देखील जरूर राहिला होता. तेजस गोळे आपल्यासाठी पारितोषिक आलंय. एक जरी पॉईंट मारलाय रेड मध्ये 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि निश्चितच तेजस बोलर याच्यावरती बक्षिसांची लयलूट केली जाते या सामन्यामध्ये, या चढाईमध्ये, या पुढील चढाईमध्ये देखील. एक गुण जरी घेतला तरी त्याच्यासाठी कोमल गोंधळे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलं गेलेलं आहे. तेजस गोंधळे जर्सी क्रमांक 7 आता मात्र थोडंसं सावध पालचा आजमावतोय. सामन्यासाठी शेवटी 4 मिनिटे शिल्लक असताना इथे निश्चितच खेळाची गती निश्चितच मंदावताना आपल्याला पाहायला मिळेल. जय भवानी देवते संघ आपल्याकडे असलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून जरूर करताना आपल्याला पाहायला मिळतील. 7 मोरे असताना जर्सी क्रमांक 3 शिवलिंग खेळोसी संघ आपल्याला पाहायला मिळते आणि अंतिम काही मिनिटे शिल्लक असतानाच शिवलिंग खेळोसी संघाचा महत्वाचा मोहरा राकेश पांचाळ आत्ताच्या काळी मैदानाच्या बाहेर आणि आवश्यकता नव्हती. थोडासा संयम राखायचा होता आणि गुण करत असेल जय भवानी देवते संघ 33 गुण, शिवलिंग खेळोसी संघ 30 गुण. पुन्हा एकदा 3 गुण आणि पिछाडी वरती असेल शिवलिंग खेळोसी संघ. या सामन्यामध्ये वारंवार चढ सामन्यासाठी शेवटी 3 मिनिटं शिल्लक असताना एक पॉईंटचं बक्षीस होतं. 3 पॉईंट आले. 30-36 आहे. पुन्हा एकदा राकेश पांचाळ मैदानावर फिरायला असून आलाय आणि आपल्या संघाला इथे कमबॅक करून दिला जाईल का. राईट कव्हर वरती अटॅक केला. एका गुणांची कमाई बोनस+1. 5 मोरे आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र बोनस गुण वापस खोलवरती जाऊन चढाया निश्चितच कराव्या लागतील. परंतु आपला संघ इथे आघाडीवरती असताना सावध पवित्र आसमावलं जाईल. तेजस गोंधळे याच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 7 2-1-2ची खेळले ते सजवले गेले आणि निश्चित आता मात्र वारंवार मल्टिपॉइंट रेड्स कराव्या लागतील. राकेशाला आपल्या संघाला जर या स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत पोहोचवायचं असेल तर निश्चितच कमाल कामगिरी आतापर्यंत जशी राहिली आहे तीच कायम ठेवावी लागेल. इथे जर राकेश पांचाळ बाद झालं तर निश्चितच शिवलिंग खेळोसी संघ पुन्हा एकदा बॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु राकेशाचा खेळ प्रेशर मध्ये असताना सामना संघर्षाची अंतिम 2 मिनिटे शिल्लक असताना अजूनही 4 गुणांनी आघाडीवरती आहे जय भवानी देवते संघ. या 2 मिनिटांमध्ये इथे खेळ पलटेल का. अंतिम सेकंदापर्यंत जाणार आहे सामना, यात काही शंका नाहीये. आणि इथे मात्र राकेश मैदानाच्या बाहेर जय भवानी देवते संघाला आणि समोर इथे मात्र शिवलिंग खेळोसी संघ पुन्हा एकदा बॅकफुट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र त्यांच्या धावांवरती निराशा आपल्याला पाहायला मिळते. सगळे खेळाडू इथं आपल्याला निराश होताना आपल्याला पाहायला मिळते. गेम चेंजर राकेश पांचाळ पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर गेला आहे. परंतु जय भवानी देवते संघाचा जर आपण विचार केला तर त्यांच्या यांवरती आनंद आपल्याला पाहायला मिळेल. कारण महत्वाचा मोहरा राकेश पांचाळ सामन्याच्या अंतिम काही मिनिटे शिल्लक असताना मैदानाच्या बाहेर गेलाय. एक महत्वाचा मोहरा सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट शिल्लक. जर्सी क्रमांक 3 चढाईसाठी दाखल झालाय. 5 गुणांची आघाडी इथून भरून काढली जाईल का. एक मोहरा देखील मिळतोय शिवलिंग खेळोसी संघाला. 14 सामन्यातील अंतिम काही सेकंद शिल्लक असताना इथे 5 गुणांची पिछाडी भरून काढली जाईल का या संघाकडून. शिवलिंग खेळोसी संघाच्या क्रीडांगणामध्ये 5 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोनस गुण असेल टच पॉईंट जी असेल इथे आवश्यकता. 5 विरुद्ध 1 चाललेला सामना 2-1-2ची खेळले ते सजवले गेले. जर्सी क्रमांक 14 एक उंचवर चढाई आपल्याला पाहायला मिळते. वेळेच्या अभावी इथे मात्र पुन्हा एकदा खाली पडतील का. इथे पॉईंट घेतला आपण नाही तर आवश्यकता नव्हती. संयम राखायचा होता परंतु तो संयम इथे मात्र लागला गेला नाहीये आणि निश्चितच या सामन्यामध्ये